मॅडम, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही आयुर्वेदाकडे कसे गेलात? तुमच्या आयुष्यात लहानपणी आयुर्वेद होता का? थोडक्यात तुमच्या जर्नीबद्दल माहिती द्या. आधी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन मला या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. आणि मला एक संधी दिली तुम्ही की जनतेपर्यंत पोहोचण्याची किंवा जे उत्सुक त्याच्यामध्ये आवडीने भाग घेणार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची. त्याच्याबरोबर मनापासून धन्यवाद. आता मी तुम्हाला सांगते की मला लहानपणापासून ना माझ्या आईचे काका जे होते ते आयुर्वेदिक वैद्य होते. तुला अजून मी एक सांगते, आता सगळ्यात आपल्या मराठी सिनेमासृष्टीचा सगळ्यात मोठा नट पहिल्यांदा होता लक्ष्मीकांत बेर्डे. हो हो. तो लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या दवाखान्यामध्ये आणि प्रिया बेर्डे. म्हणजे ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मॅडम, ही जी जर्नी तुमची चालू होती तर मग तुम्ही काही असं विशेष गोष्टी, विशेष पथ्य, किंवा मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारेल की त्रिदोष, मी निसर्गोपचार तज्ञ आहे त्यामुळे मी ह्यातलं जाणते की त्रिदोषाचं महत्व काय, परंतु आपल्या ज्या सर्व प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही त्रिदोषाबद्दल थोडक्यात माहिती सांगा. थोडक्यात म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे माणूस जो जन्माला येतो ते वात, पित्त आणि कफ या बॉडीमध्ये प्रिन्सिपल घेऊनच जन्माला येतो. बरोबर आहे. ते जर समप्रमाणात असेल तर त्याचं बॅलन्स झालं. ते जर थोडंफार वेगवेगळं झालं की तो दोष झाला. तुमच्या डोक्यामध्ये हवा कुठलीही ठेवू नका की हे खाल्लं तर ते होईल, ते खाल्लं तर ते होईल, ते खाल्लं तर ते होईल. वरचं युनिव्हर्स तुम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी बसलेलं आहे. तुम्ही जे खाल, तुमच्या मनामध्ये जे आहे, माइंडमध्ये मॅनिफेस्टेशन जे आपण म्हणतो, आता तो दुसरा शब्द झाला पण आपण पहिले म्हणत होतो की जसं म्हणाल तथा देव म्हणतो तथास्तु. बस, तर तेच फक्त आहे. एक तुम्हाला हे सांगते की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला ती पावडर घ्याल त्यावेळेला तुम्ही स्वतःला काय काय करायचं. भारत हा एक सनातन धर्मीय देश, आयुर्वेद, ऋग्वेद, अनेक वेदांनी भरलेला, इतकं काही दिलेलं आहे, समृद्ध भांडार आपल्याकडे आहे आणि त्या भांडाराला आपण विसरत आहोत. परंतु अशी काही लोक आहेत की जे आयुर्वेदाचा त्यांनी जो पकडून ठेवलेला आहे तो त्यांनी शेवटपर्यंत पकडलाय. ना की कोरोनामध्ये घाबरून आपण सगळे आयुर्वेदाकडे पळालो, असं नाहीये. अशी एक व्यक्ती आज आपल्या समोर येत आहे, त्या म्हणजे डॉक्टर मंदाकिनी वसईकर. नमस्कार, आपलं खूप स्वागत आहे. आणि ह्या मॅडमच्या बद्दल एक रहस्य नंतर सांगणार आहे मी तुम्हाला. पण मॅडम, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही आयुर्वेदाकडे कसे गेलात? तुमच्या आयुष्यात लहानपणी आयुर्वेद होता का? थोडक्यात तुमच्या जर्नीबद्दल माहिती द्या. आधी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन मला या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. आणि मला एक संधी दिली तुम्ही की जनतेपर्यंत पोहोचण्याची किंवा जे उत्सुक त्याच्यामध्ये आवडीने भाग घेणार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची. त्याच्याबरोबर मनापासून धन्यवाद. आता मी तुम्हाला सांगते की मला लहानपणापासून ना माझ्या आईचे काका जे होते ते आयुर्वेदिक वैद्य होते आणि ते आध्यात्मिक गुरु पण होते. म्हणजे गोकुळाष्टमीला ते शिष्यांना शिष्यत्व द्यायचे. म्हणजे एक असा ऑरेंज कलरचा एक मोठं कापड असायचं, ते आपल्या ह्याच्यावर घालायचं आणि ते कानामध्ये एक मंत्र, गुरुमंत्र द्यायचं. तो गुरुमंत्र त्यांनी मला वयाच्या 7व्या वर्षी दिला. माझी आध्यात्मिक प्रवृत्ती चालूच होती. म्हणजे मी त्यावेळेलाच रामरक्षा शिकले होते, त्यावेळेला हनुमान स्तोत्र आपलं भीमरूपी जे आहे ते मी शिकले होते, नागाचं स्तोत्र मी शिकले होते. म्हणजे त्या वयामध्ये पण मी संस्कृतचा थोडाफार अभ्यास माझा चालू होता. म्हणजे संस्कृतचा विषयही नव्हता त्यावेळेला. मराठी मीडियम मध्ये आपण असताना कुठे संस्कृत, पण मला ती एक आवड होती की ते करायचं म्हणून. आणि त्याच्यामध्ये ह्यांनी मला दीक्षा दिली. आणि दीक्षा दिल्यानंतर मी जेव्हा जेव्हा जायची ना आजोळी त्या वेळेला मला ते खलबत्त्यामध्ये कुटायला बसवायचे. सगळ्या औषधी कुटायला बसवायचे. आणि ते लोक पेशंट बसलेले असायचे ना, ते सांगायचं, बायगो माझं जरा चांगलं कुटून द्या, मागच्या वेळेला बरं कुठलं होतं.
मग मला त्याच्यात मजा वाटायची, अरे वा म्हणजे हे लोकांना बरं वाटतंय आपल्या औषधाने हे करायला. मग आम्ही कधी कधी शेतावर जायचो ना, तर शेतावर मग ते बाबा औषधं आणून द्यायचे, करायचं काढ हे औषध, हे बघ हे ते औषध. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू मी त्यांच्याकडची पुस्तकं घेतली, ती थोडी वाचली, हे केले ते केले. नंतर कॉलेज हे ते झालं, सगळं झालं, लग्न झालं. एक विचारेन, तुम्ही काय शिकला कॉलेजमध्ये? मी हे आयुर्वेद रत्न आणि आयुर्वेद विशारद अशी पदवी घेतली. आणि त्याच्यानंतर मला काय पाहिजे होतं की बाहेरचे लोक जसं काय करतायत, हे लोक सगळी बाहेरच्या गोळ्या घेत आहेत, औषधं घेत आहेत, रस देत आहेत, आक्षव देत आहेत, कल्प देत आहेत, सगळं देत आहेत. पण जे ओरिजिनल आहे, ज्याच्यापासून आपण बनवतोय, ते कुणाला मिळतच नाहीये. तर माझं एकच हे होतं की मला वनौषधीपासून करणारं कोणतरी मला मिळायला पाहिजे. त्याच्या आधी मी हळूहळू ते करता करताना माझे मिस्टर पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे बिझी होते, घरात सगळे लोकांचा पूर्ण असा समुदाय, त्याच्यामुळे मला बाहेर जाणं पडत नव्हतं. तरी पण मी त्याच्यामध्ये 15 वर्ष फ्री ऑफ चार्ज माझी ड्युटी बजावली. आणि त्यानंतर एक डॉक्टर कोळी म्हणून डॉक्टर होते, त्यांनी ते पूर्ण सगळं वनौषधीचं करायचे. तर मला हे समजल्यानंतर मी एक दिवशी त्यांच्याकडे सहज गेले, म्हटलं काका मी तुमच्याकडे येणार, भले किती दिवस लागू दे, 1 दिवस लागू दे, 15 दिवस लागू दे, वर्ष लागू दे, 5 वर्ष लागू दे. आणि लिटरली 5 वर्ष मला लागली त्यांच्याकडे पोचायला. म्हणजे माझ्या मिस्टरांची DYSPच्या प्रमोशनवर रत्नागिरीला बदली झाली आणि ते आज रात्री गेले, दुसऱ्या दिवशी सकाळी मी 5ला उठले, सगळं आटपलं आणि काकांच्या इथे हजर, काका मी आले. हो मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? मॅनिफेस्टेशन बघा, आज हे मॅनिफेस्टेशन नवीन टर्म नाहीये, मनात ठरवा ते होतं. मॅडम, मला इथे एक विचारायला तुम्हाला आवडेल की तुम्ही आता एक उच्चार केला की तुमचे मिस्टर DYSP म्हणून होते, म्हणजे खाकी वर्दी म्हणजे कडक वेळेचं बंधन नाही, काहीच नाही. मग अशा एवढ्या मोठ्या पोझिशन मध्ये असलेल्या व्यक्तीची पत्नी म्हणून असताना ज्या वेळेला तुम्हाला तुमच्यासाठी तुम्ही वेळ कसा काढला आणि तुम्ही शिकत होता, कारण तुमचं ध्येय होतं रेडीमेड औषधं दुसऱ्यांना देणं नाही. बरोबर बोलते ना मी? तुम्हाला स्वतः कुटून अर्क काढून त्याची कॉम्बिनेशन बनवून तुम्हाला पुढे जायचं होतं. बघा, असे आयुर्वेदाचार्य आज खूप कमी आहेत. आपल्याकडे जे आजचे गेस्ट आहेत ना, ह्या खूप आगळ्या वेगळ्या, कारण मी स्वतः त्यांना पाहिलंय असं कुटताना आणि त्याचा अर्क काढताना. तर तुम्ही हे सगळं करताना तुमच्या या जर्नीमध्ये तुम्ही वेळ कसा काढला, तुमच्या मिस्टरांना तुम्ही कसं मनवलं आणि ती तुमची जरा स्टोरी सांगा. त्याच्यात सगळ्यात मोठा सहभाग म्हणजे माझ्या 2 मुलांचा. हो, माझी मुलगी आणि मुलगा कम्प्लीट. मग मी पप्पा गेलेत ना ऑफिसला, हे झाले ना, चल तुला जिथे जायचंय तिकडे जा, आम्ही बघून घेऊ, काय जेवणाचं असेल काय करून जायची मी सगळं. पण तरी पण एक असतं ना की बाबा मुलं कॉलेजला आहेत, शिकतायत, हे करतायत ते करतायत. पण खरंच त्यांनी रिअली मॅनेज केलं, दोघांनी इतकं मस्त मॅनेज केलं. आणि अजूनही त्यांचा मला खूप सपोर्ट आहे. मिस्टरांचा पहिल्यांदा थोडा हे होतं, कशाला तू हे करतेस, तुला काय मस्तपैकी बसायचं. पहिल्यांदा त्या मोठमोठ्याला व्हिडिओ कॅसेट यायच्या, कॅसेट रेकॉर्डर होता आमच्याकडे, तू तो बघ. त्याच्यानंतर मस्तपैकी खायचं प्यायचं बसायचं आणि हे करायचं. म्हटलं म्हणजे माझ्या मनामध्ये आहे ते ह्यांना नाही ही होत आहे, क्लिक नाही होत आहे. कारण काय, त्यांची ती हेच नाही ना, म्हणजे कसं की समजून घेणं किंवा काय करणं, त्या ऑर्डर. म्हणून मला एवढे दिवस थांबायला लागलं. पण मला खूप तिथे अशा आमच्याकडे ना पोत्यानी साली यायच्या, पोत्यानी औषधं यायची, माकाचं, ब्राह्मीचं, अमरवेल आहे, आणखी पुष्कर मूळ आहे, ताज्या वनस्पती. आणि मग त्याचा आम्ही अर्क बनवायचं. पण त्या असौख्य स्वरूपात किंवा इतर स्वरूपात बनवताना आम्हाला काय व्हायचं की 3 महिन्यांनी ते फेकायला लागायचं. त्यांना बुरशी यायची. आपण प्रिझर्वेटिव्ह घालत नाही, त्यामुळे त्यांना बुरशी यायची. मग आमच्या डॉक्टरांच्या एका इंजिनियर, त्यांचे खास मित्र होते, त्यांनी आम्हाला एक असं सोल्युशन दिलं की त्या सोल्युशन मध्ये तुम्ही 12 वर्ष जरी औषध घातलं
तरी ते जशी दारू 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर परिपक्व होते आणि त्याचे गुणधर्म वाढतात, तसे तुमच्या औषधांचे गुणधर्म वाढणार. प्रेक्षकांनो, मॅडमने जे दारू सांगितले ते त्यांच्या औषधात काही त्यातलं प्रमाण वापरावं लागतंय, त्यातलं त्यांनी सांगितलेलं आहे औंस औंस औंस. तर प्लीज आयुर्वेदाचार्य कधीही दारूला प्रमोट करत नाहीत, कारण तुमचं आणि आम्ही बीटीएस सुद्धा प्रमोट करत नाही. मॅडमने औषधातलं प्रमाण सांगितलेलं आहे. आणि आजकाल इतर सर्दी खासीच्या औषधांमध्ये 18% अल्कोहोल आहे. येस येस. आमचं तर 2% असतं आणि आम्ही 10 थेंब प्यायला देतो. 10 ते 15 थेंब प्यायला देतो. 15 थेंबांमध्ये त्याच्यात इतका सुद्धा औषध जात असेल. फक्त आम्हाला काय की ती ताजी मिळालेली औषध त्याच वेळेला त्याच वेळेला, अगदी रात्र असेल दिवस असेल कोणतेही, त्यावेळेला ती कुठून त्या सोल्युशन मध्ये घातली गेली. बस. बरोबर. म्हणजे तुमच्यासाठी तो देवदूत म्हणूनच प्रश्नच नाही. आणि त्याच्यामुळे इतकं सोपं झालं ना की एकदा करून ठेवलेलं आहे ना, अगदी दुर्मिळ औषध जिनसेंग सारखी औषधं ती सुद्धा आम्ही त्याचं एकदा ओरिजिनल मिळालं की त्याच्या लगेच करून ठेवायचं. म्हणजे ती दुर्मिळ औषध आहे, म्हणजे ओरिजिनल मिळणं हे खूप कठीण आहे, पण तरी सुद्धा ते इतकं आम्हाला रिझल्ट देत गेले, प्रत्येक गोष्टीचे इतके रिझल्ट येत गेले ना की त्याच्यामुळे अजून आमचे हुरूप वाढला. आणि मिस्टर पण मग हळूहळू एकदम हे झाले की नाही, काहीतरी हिच्याकडे लोक येत हे करतायत, सगळे येत आहेत. आणि त्याला कारण काय झालं माहितीये का, आमचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांचा सख्खा भाचा अमेरिकेला होता. त्याला तिथल्या मेडिसिनमुळे काय झालं, त्याचं पूर्ण इंटेस्टाईनला पूर्ण अल्सरिक झालं. आणि त्यांनी सांगितलं की ह्याला जास्तीत जास्त मुदत 1-1.5-2 महिने. अगदी लिटरली असा म्हणजे थकलेला भागलेला, म्हणजे वय वर्ष त्यावेळेला त्याचं असेल 30-35 वर्ष काही. पण मग त्यांनी सगळीकडे डिक्लेअर करून टाकलं मी माइंड ऑफ बिझनेस करतोय आणि मी आई वडिलांना शेवटच्या क्षणी भेटण्यासाठी जाणार. त्यांनी मला आमच्या चार्टर्ड अकाउंटंटने विचारलं की तुमच्या आयुर्वेदामध्ये याला काही इलाज आहे का. म्हटलं 100% आहे. काय बोलता 100%? जिथं अमेरिकेचं गव्हर्नमेंट थांबलं तिथं काय तुम्ही 100% म्हणताय. म्हटलं तुम्ही एक करा, त्यांना बिझनेस वाइंड अप नका करायला, त्यांना सांगा की तू 1 महिन्याची सुट्टी घेऊन दे, तोपर्यंत बिझनेस कुणावर तरी सोपवून दे, काय कर नाही कर. 1 महिन्यामध्ये तो इथं राहू दे. त्यांनी मी 15-15 दिवसाचं मेडिसिन देते, त्याला ते घेऊ दे. आणि ते घेतल्यानंतर त्याला कसं वाटतंय, आल्याबरोबर आपण त्याचं सोनोग्राफी करून घेऊ, जाताना आपण सोनोग्राफी करू त्याची. त्याला वाटलं चांगलं तर लेट इट कंटिन्यू, अदरवाईज फॉरगेट. येस. आणि तुला सांगते खरं की तो इतका म्हणजे वेडा झाला ना की म्हणे काय मॅडम तुमची औषध आहेत, काय तुम्ही घातले त्याच्यामध्ये. म्हटलं हे फक्त आपल्या जंगलमध्ये मिळणारं वनौषधीचं भांडार आहे. हे कुठंही कृत्रिम मध्ये हजारो लाखो रुपये देऊन घेतलेले. तू तर म्हटलं, तो म्हटलं मी 7 करोड खर्च केले. मी म्हणे इतके प्रयत्न केले, इतके सगळ्यात मोठमोठाले. अर्थात आपण कुठली पैशाची ही धरत नाहीये, पण माझ्या थोड्याशा औषधांनी फक्त आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने तो माणूस चांगला झाला. सध्या माझ्याकडे लंडनचा पेशंट आहे, लंडनचा पेशंट आहे. तो अगदी सेम उदाहरण, 12 वर्ष त्यांनी अँटीबायोटिक्स घेतली, त्याच्यावर कम्प्लीट त्याचा जो कॉर्ड आहे संपूर्ण इंटेस्टाईन संपूर्ण ते सगळं जळून गेलं. जळून गेल्यानंतर आता काही इलाज नाही, परत हे करायचं. तर त्याची आई माझ्याकडे ह्याला यायची माझ्या दवाखान्यामध्ये, म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी. मामा यायचा, तो आता इन्कम टॅक्सचा कमिशनर होता. तर सगळीजण म्हणजे अशी मोठमोठाली लोक माझ्याकडे येऊन गेलेली आहे. तर ह्याला सांगितलं होतं की आता संपलं तुझं लाईफ, संपलं आता, तू काही करू नको. म्हणजे ह्या शब्दामध्ये, असं नाही की बाबा होईल इलाज अमकं काय वगैरे, असं काही नाही. आणि त्यांनी तो आला, माझ्याकडे आला, पाया पडला, आता हा देह तुमच्या चरणी अर्पण केला. हो म्हटलं बाबा एवढं महान नको करू. म्हटलं नाडी बघितली, हे असं होतंय तसं होतंय. हो म्हणे हो. माझ्याकडे म्हणे मॅडम एवढे रिपोर्ट आहेत, एवढे रिपोर्ट आहेत, मी आणू का. म्हटलं अजिबात नको, हात तुझा आहे ना, बस झाला, तेवढाच रिपोर्ट आहे माझ्याकडे. नाडी परीक्षा, हा बस नाडी परीक्षा झाली, झालं तुझं. मग त्यांनी औषधं इथं 3 महिने राहिला.
3 महिने राहिल्यानंतर एकदम व्यवस्थित झालं. आज जाताना तो 6 महिन्याचं औषध घेऊन जातो. 6 महिन्यांनी त्याच्या 1 महिन्यापूर्वी तो मला फोन करतो, मॅडम कधीचं तिकीट बुक करू, मला 6 महिन्याचं औषध पाहिजे. असं आज 3 वर्ष त्याचं एकदम ठणठणीत तब्येत आहे. पण म्हणतो मी औषध नाही सोडणार आहे. मी तुम्हाला वाटेल की मी आता बरा झालो, मी आता औषध सोडणार नाही, मी म्हणे मरेपर्यंत तुमचं औषध घेणार. अरे म्हटलं नको, बरं ठीक आहे म्हटलं, तुझी मर्जी बाबा. आणि मी त्या निमित्ताने कशासाठी, मी आई वडिलांना भेटायला येत नाही म्हणे, मी माझ्या आयुर्वेदिक डॉक्टरला भेटायला येतो. बघा इतकं सुंदर. जर आयुष्य परिवर्तन म्हणजे आयुष्य दान म्हणायला लागेल. पण मॅडमचे नक्कीच मोठं कर्तृत्व आहे, परंतु हे आपल्याला विसरता कामा नये. BTS ह्या क्षणी ह्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सांगू इच्छित की जंगल वाचवा, जंगल वाचवा, अरण्य वाचवा. कारण आपल्याला वाचायचं ना, तर जंगल वाचलंच पाहिजे. अशा दुर्मिळ वनस्पती, अशा दुर्मिळ गोष्टी आहेत ज्या प्राशन केल्याने आणि अशा डॉक्टरांच्या हाताखाली, वैद्य नाही म्हणणार, डॉक्टरांच्या हाताखाली ज्या वेळेला आपण अशी औषधं घेतो त्यावेळेला मात्र पुनर्जन्मच म्हणेन मी याला. तर ह्या दोघांचा पुनर्जन्म तुम्ही सांगितलं. अशा अनेक गोष्टी मॅडम. तुला अजून मी एक सांगते. आता सगळ्यात आपल्या मराठी सिनेमासृष्टीचा सगळ्यात मोठा नट पहिल्यांदा होता लक्ष्मीकांत बेर्डे. हो हो. तो लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या दवाखान्यामध्ये आणि प्रिया बेर्डे, म्हणजे ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लीलावती मधून त्यांनी डिस्चार्ज घेतला आणि योगायोगाने काय झालं की त्यांचे जे ज्योतिषी होते लक्ष्मीकांतचे आणि माझ्या भाचीचे ज्योतिषी हे एकच होते. म्हणजे बघा कुठंतरी आध्यात्मिक इकडून तिकडून जोडते बरं व्हायचं असेल तर. त्यांना काय सांगितलं की तुम्ही आता सगळे दवाखाने झाले, सगळे पैसे पण संपले, आता तुम्ही फक्त एक काम करा, मी तुम्हाला एक कुंडली माझ्याकडे आहे, त्या कुंडलीकडे तुम्ही जा आणि ती कुंडली तुम्हाला बरं करणार या ह्याच्यात. त्यावेळेला माझ्याकडे माझा माहीमला दवाखाना होता पोलीस कॉलनीच्या. तिथे लक्ष्मीकांत येणार म्हणून माझ्याकडे 100-150 लोक यायची, मॅडम आम्हाला सही करायला दे. आणि हा कसा यायचा माहितीये का, टॉवेल असा डोक्याला असा धरून असं पूर्ण डोळे टाकून, कारण त्याचा चेहरा कोळशासारखा मस्त काळा पडला होता. आणि इथं त्याला 14 ठिकाणी टक्कल पूर्ण चाळी झाल्या होत्या. आणि त्याचा 1 मेला शिवाजी मंदिरला प्रोग्राम होता. माझ्याकडे तो फेब्रुवारीमध्ये आला, फेब्रुवारी एंडला. आणि मला म्हणे माझं आता संपलेलं आहे सगळं, पण तुम्ही मला याच्यातून काढाल का बाहेर. म्हटलं बघ तू व्यवस्थित औषध घे, तुम्ही व्यवस्थित घ्या औषध, मी प्रयत्न करते माझ्या परीने जास्तीत जास्त चांगलं द्यायचे. लिटरली त्यावेळेला 300-350 रुपये सुद्धा नव्हते. म्हणजे एवढी म्हणजे प्रिया सांगायची मॅडम खूपच कंडिशन खराब आहे, खूप कंडिशन. म्हटलं ठीक, तू फक्त औषधं घे, बाकी जे काय करायचं ते. आणि 1 मेला शिवाजी मंदिरच्या प्रोग्रामसाठी तो ताठ मानेने जाऊन उभा राहिला. किती सुंदर अनुभव. म्हणजे एका कलाकारासाठी त्याचा चेहरा हेच सर्वस्व असतं आणि ते तुम्ही प्रदान केलं. पुढे जे काही झालं असेल त्यांच्या आयुष्यात त्या वेगळ्या गोष्टी, परंतु मॅडमचा कार्यभार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही एक लक्षात घ्या, असं जर कुठलाही प्रॉब्लेम जर तुम्हाला भेडसावत असेल तर आपल्या मॅडमना नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर मी तुम्हाला खाली देणार आहे. मॅडम ही जी जर्नी तुमची चालू होती, तर मग तुम्ही काही असं विशेष गोष्टी, विशेष पथ्य, किंवा मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारेल की त्रिदोष, मी निसर्गोपचार तज्ञ आहे त्यामुळे मी ह्यातलं जाणते की त्रिदोषाचं महत्व काय, परंतु आपल्या ज्या सर्व प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही त्रिदोषाबद्दल थोडक्यात माहिती सांगा. थोडक्यात म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे माणूस जो जन्माला येतो ते वात, पित्त आणि कफ या बॉडीमध्ये प्रिन्सिपल घेऊनच जन्माला येतो, बरोबर आहे. ते जर समप्रमाणात असेल तर त्याचं बॅलन्स झालं. ते जर थोडंफार वेगवेगळं झालं की तो दोष झाला आणि त्याला आपण त्रिदोष म्हणतो. एवढीच अगदी सरळ आणि साधी व्याख्या आहे, त्याच्यामध्ये खूप मोठं काय गहन सायन्स नाहीये. पण फक्त ते दोष नीट करण्यासाठी काय करायला लागतं की जे बॉडी मधला जो जास्त पित्ताचा भाग आहे, हल्ली ऍसिडिटीज ही सगळ्या रोगांची जननी झाली, बरोबर आहे. तर तो पित्ताचा भाग आपण जर काढला, जो एक्स्ट्रा झालेला आहे, तो वाताचा समजा जास्त झालाय, गुडघे कुटकुरतायत, ते होत आहे, ते झालंय, त्याचा भाग काढला. कफाचा जर समजा आपल्याला सर्दी, खोकला, ताप, इन्फ्लुएन्झा, अमकं ढमकं सगळं जे होत आहे
ते कफाच्या एक्स्ट्रा म्हणून होतं, तर तो काढला, झालं आपण बॅलन्स झालो. आणि ते काढण्यासाठी मी माझी सगळ्यात महत्वाची, ह्या पूर्ण मुंबईमध्ये कुणाकडे नसेल, महाराष्ट्रामध्ये नसेल अशी एक सकाळी ब्रह्ममुहूर्तात घ्यायची पावडर आहे. वा. ती पावडर तुम्ही घेतलीत की तुमचे दोष, म्हणजे असं काही असं जादूची गाडी नाही ना की आज पावडर घेतली आणि उद्या झालं एकदम सगळ्यात दोष व्यवस्थित झाले, असं काय भाग नाहीये त्याचा. तर ते तुम्ही फक्त ती 4:45 वाजता उठून पावडर घ्यायची. 1 चमचा तुम्ही ती पावडर घ्यायची, साध्या पाण्यामध्ये फक्त घालून कडेला उशिरा दवाखाना हे ठेवून घ्या तुम्ही. आणि तुम्ही घेतली पावडर, लगेच जाऊन झोपून घ्या. तुम्ही झोपलात खलास, सकाळी उठायचंय 6 वाजताना, वॉशरूमला जायचंय, जे पण एक्सेस पित्त असेल, एक्सेस वायू असतील, एक्सेस कफ आहे, त्या वेळेला ते तुमच्या शरीरातून बाहेर पडतील आणि तुम्ही त्रिदोष मुक्त झालात. तुम्हाला तेव्हा हार्टचा प्रॉब्लेम असो, तुम्हाला आर्थरायटिस असो, नी जॉईंटमेंटचा नी रिप्लेसमेंट हल्ली सांगताय तो प्रॉब्लेम असो, अदरवाईज सर्दी, कफ, खोकला किंवा इतर ज्या रोग आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, बीपी आहे, सगळे जे स्किनचे सोरायसिस आहे, हे सगळे रोग एका, म्हणजे म्हणतो ना 100 रोगांचं एकच रामबाण औषध म्हणजे माझी ती सकाळची पावडर. म्हणजे ही ऍड नाहीये, हे फक्त काय माहितीये का, जे माझे 1000, 2,000, 2,500 पेशंट आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यांना माहिती नाहीये आणि जे आज दवाखान्याच्या आणि अँब्युलन्सच्या वाऱ्या करतायत हार्टसाठी, ग्राफी, प्लास्टिक, लगेच बायपास, त्याच्यातून जर तुम्हाला चक्रातून वाचायचं असेल किंवा तुमचे सांधे चांगले राहिले पाहिजे, तुम्ही वयाच्या 80व्या वर्षापर्यंत, 90 वर्षापर्यंत ठणठणाट मध्ये फिरायला पाहिजे असेल आणि सगळं जर करायचं असेल तर आपल्यासाठी एकदम रामबाण औषध आपल्याकडे आहे. आणि ते मेन म्हणजे काय, ते एकदा घेतलं ना तुम्ही, एक पर्टिक्युलर तुमच्या नाडी शोधून तुमच्या प्रत्येक ह्याला बॉडीला ते पोचलं, तुमचे दोष निघून गेले, तुम्ही आयुष्य मस्तपैकी जगा ना. बरोबर आहे. तुमच्याकडे आज कितीही पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुमची तब्येत तुम्ही खाटवर बसून आहात, काय उपयोग आहे त्याचा. बरोबर, मॅडमने अगदी अचूक सांगितलेलं आहे जीवनाचं मर्म याच्या सगळ्यामध्ये. बघा, त्यांनी आपण त्रिदोषाने सुरुवात केली. मॅडमने सांगितलं की कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्ज्यते, कुठलीही गोष्ट अति झाली की ती वर्ज्य करावीच लागते. शरीरामध्ये ह्याचा बॅलन्स होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी परत मॅनिफेस्टेशन टेक्निक आपल्याकडे येत आहे. ब्रह्ममुहूर्तावरती जे मागा ते मिळेल. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आयुष्याला, स्वतःच्या आरोग्याला, त्या गोष्टींचं तुम्ही जे पेय घेताय, ज्या गोष्टींना तुम्ही स्वतःच्या शरीरामध्ये आतमध्ये प्राशन करताय, त्यावेळेला तो तिथे वरती बसलेला युनिव्हर्स, जो ब्रह्मांड आहे, ते ब्रह्मांड तुमच्यासाठी नक्कीच काम करायला उभं असेल. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि माझ्या सख्यांनो स्पेशली, कारण सख्यांचे गुडघे दुखत असतात, सख्यांचे अहो असतात, त्यांना इथली कुठेतरी भीती वाटत असते की काहीतरी घडेल. आणि ह्यात सगळ्यातून तुम्हाला जर वाचायचंय तर हे औषध घ्या. मॅडमने म्हणाले की मला ऍडव्हर्टाईज नाही करायचे. तुम्ही नका करू ऍडव्हर्टाईज, पण हे लोकांच्या गरजेचं आहे आणि हे लोकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रचंड पैसा, मानसिक ताण, शारीरिक नुकसान या सगळ्यांपासून तुम्ही नक्की वाचाल. बरोबर बोलते ना मी डॉक्टर? करेक्ट. येस डॉक्टर. आता आपण बघतो की गुडघेदुखी, वंगण कमी होतं शरीरातलं, असं एखादं सोपं आपल्या जीवनात रेग्युलर वापरतो असं एखादं ऑइल ते घेऊ शकताय, हे सांगा. दुसरं म्हणजे स्वयंपाक करताना कोणतं तेल जास्त उपयोगी आहे, कोणतं बाधक आहे, कारण आता भेसळयुक्त सगळं खातो पितोय, तर जरा तेलाबद्दल गायडन्स द्या. आणि त्याच्यानंतर घाण्याचे तेल किती उपयोगी आहे याबद्दल पण मला सांगा. कच्च्या घाणीचं तेल जे आजच्या तारखेला मिळतंय हे सगळ्यात चांगलं. ओके. थोडं महाग असतं पण उपयुक्त. आणि काय तेल खूप घालायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही तेल थोडं घाला, मनापासून काम स्वयंपाक करा, ते त्यातल्या सगळ्या भावना, इव्हन स्वयंपाक करताना तुम्ही रामाचं नाव घ्या, हनुमंताचं नाव घ्या, आणखी धन्वंतरीचं नाव घ्या, आणखी कोणाचं नाव घ्या, तुमचा स्वयंपाक रुचकर होणारच. पण तुम्ही सांगते की तेल हे घाणीचं. मग सूर्यफूल
नाही नाही, म्हणजे याचा अर्थ मी कुणालाही नाही म्हणत नाही की नाही हे वापरूच नका, सपोला वापरू नका तुम्ही. प्रत्येक आता हार्टसाठी सपोला लोक वाटेल ते करून हे करतात, अगदी गरीबातला गरीब सुद्धा ते घेऊन येतो करतो. कोणतंही तुम्ही तेल वापरा, तुमच्या डोक्यामध्ये हवा कुठलीही ठेवू नका की हे खाल्लं तर ते होईल, ते खाल्लं तर ते होईल, ते खाल्लं तर ते होईल. वरचं युनिव्हर्स तुम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी बसलेलं आहे. तुम्ही जे खाल, तुमच्या मनामध्ये जे आहे, माइंडमध्ये मॅनिफेस्टेशन जे आपण म्हणतो, आता तो दुसरा शब्द झाला, पण आपण पहिले म्हणत होतो की जसं म्हणाल तथा देव म्हणतो तथा बस. तर तेच फक्त आहे. बाकी इतर डोक्यामध्ये हल्ली स्ट्रेस नावाचा फॅक्टर खूप झालेला आहे. त्या स्ट्रेससाठी मी नवग्रह चिकित्सा करते, म्हणजे नवरत्न जे आहेत त्यांचे मी एक्स्ट्रॅक्ट काढते. आणि ते म्हणजे इव्हन ते मी मंदबुद्धीच्या लोकांना सुद्धा मी त्याच्यात खूप कॅम्प लावून किंवा त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन असं सगळीकडे त्यांना दिलेले आहे की बाबा ती मुलं हायपर होतात. एक महिन्यातून ज्या वेळेला आपल्या लेडीजना पिरियड येतो, अदरवाईज त्या मुलांना ज्या वेळेला इच्छा हे होते ते बोलू शकत नाही, काय करू शकत नाही. मग अशी माझ्याकडे मुलं आहेत की त्यांनी टीव्ही फोडले, ट्यूबलाईट घरातल्या कचा 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 वरती मारून टाकलेत, ताटं फेकलेत, हे केलंय ते केलंय. तर अशा मुलांना शांत करायचं काम ते नवग्रहाची चिकित्सा करते. आणि ही चिकित्सा माझे एक ज्यांनी मला मुलगी मानलेलं होतं, पंडित शिवकुमार शर्मा म्हणून, त्यांनी मला एक म्हणतो ना एक साठा त्यांच्या पुंजी 300 वर्षाच्या त्यांच्या सामग्रीचा पुंजी माझ्या हातात दिले की फक्त ह्याचे तूच फक्त ह्या लावू शकतेस आणि तू ह्याचं कर. आणि ते कुठलीही किंमत त्याला तू आकारून हे नको, तू तुला तुझ्या औषधांबरोबर त्या सगळ्यांना प्रत्येकाला मोफत दे तू आणि तुझं सगळ्यांचं भलं कर. मी म्हटलं हा इतकं. त्यांचे वडील पण होते 120 वर्षाचे आणि ते सुद्धा आयुर्वेद वैद्य. आणि त्यांचा गायत्री मंत्रावर एवढा म्हणजे अभ्यास नाही, लाखोनी ते गायत्री मंत्राचे करायचे. आणि ते ज्या वेळेला झोपायचे ना त्यावेळेला त्याच्यातून पूर्ण गायत्री मंत्राचा आवाज यायचा. हे प्रत्यक्ष मी 5-10 वर्ष बघितलेले आहे. ते त्यावेळेला 105 वर्षाचे होते तेव्हापासून मी त्यांचं बघितलेलं आहे. म्हणजे एवढी साधना करणारे एवढ्या प्रगल्भ लोकांचा सहवास मला मिळाला, धन्वंतरीचा आशीर्वाद मिळाला, ह्याच्याहून आणखी काय पाहिजे आपल्या लाईफमध्ये. सुंदर. मित्रांनो, मी इथे एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. जर आपल्या घरामध्ये दुर्दैवाने असं बालक असेल, दिव्यांग म्हणता येतंय, मेंटली डिस्टर्ब म्हणता येते, किंवा स्वतःही आपण स्ट्रेसमध्ये असतो, त्यांच्याबद्दल मी बोलेनच. पण जर असं काही बालक असेल, त्यांच्या पालकांची जे दुःख आहे ना, हे मी जवळून फार अनुभवते. कारण माझ्याकडे सुद्धा असे पेशंट येतात. तर मी तुम्हाला सांगेन की असं, आणि मॅडमनी एक फार सायलेंटली एक गोष्ट सांगितलं, पण मी ओपन तुम्हाला इथे सांगते की ज्या प्युबर्टी येते, सेक्शुअल फिलिंग्स ज्या वेळेला वाढत असतात त्यावेळेला ही मुलं आक्रमक होतात. त्या मुली असू देत किंवा मुलगा असू देत, अशा वेळेला ही नवरत्न चिकित्सा जरूर करा आणि त्याचा फायदा घ्या. मॅडम, सुंदर सगळ्यांनाच दिसायचं असतं, छान स्किन. तुम्हाला माहित आहे अनेक राजकारण्यांपासून फिल्म स्टार्स तर करतातच, पण राजकारण्यांपासून सामान्य स्त्रियांपर्यंत फिलर्स, बोटॉक्स सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. किती महाग असल्या तरी. येस, पैसे इमटेरियल आहे, पण घ्यायचे. पण ते हे लक्षात घेत नाहीत, जेव्हा शरीरामध्ये अशी काही केमिकल्स आपण टाकतो त्यावेळेला त्याचा साईड इफेक्ट येऊ शकतो. जी लोक निसर्गोपचार आणि आयुर्वेदामध्ये आहेत ना, ते कधीही ह्या गोष्टींना पुरस्कृत करणार नाहीत. परंतु सुंदर दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. मग मॅडम, स्किनसाठी आणि थोडस चेहरा सुंदर होणं, सुरकुत्या कमी येणं, यासाठी काय सांगाल? आहे मेडिसिन आपल्याकडे मेडिसिनचा खजाना आहे. आयुर्वेदामध्ये आपण करू शकतो. म्हणजे बोटॉक्स इंजेक्ट करायची गरज नाही, गरज नाही. एका वेळेला हजारो रुपयांचे 30-30 हजार रुपयांची ट्रीटमेंट करून माझ्याकडे आलेले आहेत. माझ्याकडे सिरियल मधल्या ज्या या काम करतात त्या कितीतरी जणी माझ्याकडे स्किन ग्लो साठी आलेले आणि त्यांची स्किन छान झालेली आहे, सांगायचं म्हणजे.
स्त्रिया वय लपवतात, माहित आहे का तुम्हाला? पण माझ्या समोर बसलेल्या स्त्रीचं वय आहे, गेस करू शकता? 30, 40, 50, 60, 70+. शी इज 70+. आणि हेच तिचं औषधच तिचं रहस्य आहे. आणि हे रहस्य तुम्ही घेऊ शकता खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून. मॅडम, हे तर झालं बाह्य, परंतु अंतर्गत जसं मूळव्याध, बता भी नहीं सकते, सहन भी नहीं होता. आपण हसतोय, परंतु अक्षरशः माझ्याकडे असे एक पेशंट होते, अत्यंत स्ट्रेसमध्ये असलेले. माझ्याकडे मी स्ट्रेसचं मेडिसिन त्यांना द्यायचे, पण त्यांना मूळव्याध झाला होता. आणि तो मूळव्याध इतका त्रासदायक होता. मॅडम, मूळव्याधावर आयुर्वेदामध्ये काही मेडिसिन आहे का? आणि एखाद दोन केसेस तुम्ही सांगू शकाल? एखादी केस सांगा. 100% मेडिसिन आहे मूळव्याधामध्ये. पहिली मेडिसिन म्हणजे पावणेचारची पावडर, ज्याने तुमचे त्रिदोष निघून गेले. त्यानंतर तुम्हाला मी एक टबमध्ये गरम पाण्याचा टब घेऊन, मोठा टब आपल्याला बसता येईल असा एक टब, आणि त्याच्यामध्ये 1-2 वस्तू मी तुम्हाला हातातच देईन, त्या तुम्ही घालायच्या त्याच्यात, आणि अर्धा तास निवांत त्या टबमध्ये बसायचं. जे पण विभागंधर आहे, मूळव्याध आहे, जे आतमध्ये संसर्गाने झालेलं असतं, खाज येते, हे होते, ह्या सगळ्या गोष्टी निघून अक्षरशः मोड सुद्धा लोकांनी मला आणून दाखवलेले. हो, निखळून पडलेले. पण मेडिसिन आतमध्ये पोटात गेलं पाहिजे, आणि ते पण प्युअर आयुर्वेदिकच मेडिसिन आहे. मी आयुर्वेदाशिवाय कशाला हात लावत आहे? मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ॲक्युप्रेशर मास्टर आहे मी बॅचलर मी केलेली आहे, मी मॅग्नेट थेरपी केलेली आहे, मी होमिओपॅथी केलेली आहे, मी अपर्स मध्ये करते, म्हणजे केलेलं पण आहे, भरपूर आहे केलेलं आहे. पण मी वापरताना माझी आयुर्वेदिक मेडिसिनच मोस्टली वापरते, कारण त्याचा मला आज 100% पुरावा रोज मिळतोय. रोज त्याच्या पेशंट मला सांगतायत की नाही, आय एम ओके. आणि आज माझ्या पेशंटला कुठल्याही अँब्युलन्सचे टन 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 घटी वाजवून जाताना लागता कामा नाही, इतके माझ्या मेडिसिनने काम केलेलं आहे. म्हणजे मॅडमने पुढचा माझा प्रश्न आधीच काढून घेतला. टन 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 अँब्युलन्सची घंटी कधी वाजते माहितीये? जेव्हा हृदय तुमचं धगधग 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 करतं. मग या अशा हृदयविकारावरती मॅडमकडे औषध आहे. आणि खरोखरच एनजी प्लास्टी वास्टी काही असे जर तुमच्याकडे प्रकार आले तर कॉन्टॅक्ट करा. आणि ते पावणेचारची पावडर आणि त्रिदोष मुक्त होणे ही संकल्पना जी आहे ती आयुष्यात घ्या. बरोबर बोलते मॅडम मी? येस मॅडम, ही जर्नी तुमची ज्या वेळेला आयुर्वेदाची होते, आणि तुम्ही सांगितलं की पंडित शिवकुमार शर्मा यांनी हे ज्ञानाचं भंडार तुम्हाला दिले. ते डॉक्टर मुकुल, डॉक्टर कोळी, खूप मला आध्यात्मिक गुरु भेटले, जे वनस्पती शास्त्रामध्ये पण होते. म्हणजे शर्मा सरांचे त्यांचे वडील 120 वर्षाचे जे होते त्यांनी एक किंवा माझे आजोबा, त्यांनी सगळ्यांनी मला खतपाणी देत गेलं, मी वाढत गेले, खतपाणी दिलं गेलं, माझं फॉर्म्युले वाढत गेले, माझी लोकांची कपॅसिटी. आणि सदैव मी ते घेताना माझं धन्वंतरीचं नाव माझ्या याच्यामध्ये चालू असतो. तू सगळ्यांचा आहेस, आज वेदांचा वेद तू आहेस, सगळ्यांचा गुरु तू आहेस, तू सर्वशक्तिमान आहेस. आम्हाला फक्त आम्ही तुझी बाळ आहोत. आम्हाला तू सगळ्यांना रोगमुक्त कर, जगाला सगळ्याला रोगमुक्त कर. जे आज दवाखाने भरलेले आहेत, करोडोची बिले लोक भरतायत, आणि त्याच्यातूनही परत त्यांना दुसरीकडे कुठेतरी पडायला लागतंय. कारण बरेचशी लोक जी येतात ती सगळे दवाखाने पालते घालूनच आमच्याकडे येतात. बरोबर आहे, मॅडमने अगदी अचूक सांगितलं की तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचलं पाहिजे. तुमचा वेळ फुकट घालवू नका, तुमचं आरोग्याला नुकसान करू नका. आयुर्वेदाचार्य योग्य असावा. पण मॅडमना मला विचारायचा प्रश्न आणखीन वेगळा आहे की मॅडम, तुम्हाला हे ज्ञान कुणीतरी दिलं, हे भांडार तुमच्याकडे दिलं, हे भांडार तुम्ही कसं आणि कुणाला देणार आहात? नाही, त्याची प्रोव्हिजन माझी चालू आहे थोडी थोडी. पण मला कसं माहितीये का, लोकांची अपेक्षा काय असते. आता माझ्याकडे काही मुली आल्या, म्हणजे जास्त मी मुलींना प्रेफरन्स देते की चला बा त्यांचं लाईफ पुढं चांगलं झालं गेलं पाहिजे, किंवा त्या मुली चांगलं कन्सल्ट करू शकतात, दुसऱ्यांना समजावून घेऊ शकतात. एक माझ्याकडे आली, BAMS ला फर्स्ट इयरला गेलेली,
आली पहिल्या दिवशी, मॅडम तुमच्याकडे आले मी शिकायला. म्हटलं ठीक आहे मी येतो. म्हटलं हे पेशंट मी जसं बघेल तसं तू बघ. मला मॅडम तुमचे फॉर्म्युले द्या. हो पहिल्या दिवशी मॅडम तुमचे फॉर्म्युले द्या. म्हटलं बाळा हे फॉर्म्युले मी 40 वर्ष घासते 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 आणि तू आली साडीवरून घे बाई चल घे तुझ्यासाठीच ठेवले ते सगळे. म्हटलं असं नसतं राणी, तू पहिल्यांदा 4 वर्षाचा अभ्यास कर, तिथेही कर. मग 4 वर्षाचा अभ्यास करून मी ते बाकीचं ट्रीटमेंट करीन ना म्हणे, गोळ्या बिळ्याचे वगैरे ह्याचे त्याचे. मग म्हटलं कशाला तू आलीस माझ्याकडे, तुझी व्यर्थ आहे सगळं तुझं. तू काय कर 4 वर्ष अभ्यास कर, 4 वर्षानंतर तू मला भेटायला येईल. म्हणजे असेही नमुने मिळतात. थोडे दिवस येतात मला द्या फॉर्म्युले फॉर्म्युले द्या फॉर्म्युले द्या. ही काही खाऊची गोष्ट नाहीये, पावभाजी नाहीये की वडापाव नाही, घे समोसा आहे घे पाव घे घे ते घे. याला आम्ही वर्षानुवर्ष कित्येक लोकांची त्याच्या पाठीमागे अथक परिश्रम आहेत. आणि त्या परिश्रमांना जर मी न्याय नाही दिला ना तर ते लोक मला स्वर्गात हे करतील, ठोकतील. बरोबर अगदी बरोबर. म्हणजे असं नाहीये की मला कुणाला द्यायचे नाहीत. आता मी आहे, माझी 30 प्रोसेस चालू आहे. माझ्या मुलाला काय फॉर्म्युले द्यायचे, मुलीला काय द्यायचे. एक MD डॉक्टर माझ्याकडे येते, ती हे करते त्यांना. पण तरी कसं माहितीये का की त्यांना मला काहीतरी त्यांनी प्रोग्रेस दाखवू दे ना. बरोबर आहे. असंही आल्याने आयतं दिलं असं नाही. ठीक आहे माझ्या मुलींना मी देणार हे 100% आहे, माझ्या घरच्यांना मी देणार हे 100% आहे. पण आता हा आला, ही आली, तो आला, ती आले, मॅडम तुमचे फॉर्म्युले द्या, ते काही खाऊ नाही. योग्य विद्या ही योग्य व्यक्तीच्याच हातात गेली पाहिजे, अन्यथा त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला इथे मला एक सांगायला आवडेल की आयुर्वेद हे असं गोष्ट आहे, दुधारी शस्त्र आहे, ह्याला बरोबरच वापर केला पाहिजे. एक मुळी त्याचा कोणता भाग तुमच्यासाठी औषध म्हणून वापरला जाईल तर एखादा विशिष्ट भाग तुमच्यासाठी पॉइझनियस सुद्धा असू शकतो. त्यामुळे गेले जंगलात आणलं उचलून आणि आणलेली प्रत्येक मुळी ही तुमच्यासाठी चांगलीच असेल याची गॅरंटी नाही. याच्यासाठी तज्ज्ञ लागतात आणि ह्या तज्ज्ञ ह्या आपल्या समोर बसलेल्या आहेत. तुमची ही एवढी मोठी जर्नी, अनेक लोकांना तुम्ही रोगमुक्त केलंय, अनेकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही आशेचा किरण फुलवलेला आहात. तुम्हाला काही रेकग्नेशन, काही अवॉर्ड्स? मला माहिती आहे नेल्सन मंडेला बद्दल जरा काहीतरी सांगा ना त्या अवॉर्ड बद्दल. थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. कारण काय माहितीये का, मी स्वतःहून मला अवॉर्ड मिळाला म्हणून कधी कुणाला सांगत नाही. कारण काय मग ते उगाच हा पुशारक्या मारते असा पद्धतीने होऊन जातं. आम्ही पहिला आमचा खूप मोठा ग्रुप होता, म्हणजे जे असं काही ही न करताना, चार्ज न करताना, म्हणजे स्वयंभावी म्हणतो ना आपण, तू आली तो आला तो आला, तर 10 जण आपण 4 तास काम केलं, हे केलं ते केलं ते केलं. त्याच्यामध्ये आम्ही 10,000 पेक्षा जास्त मोतीबिंदूच्या फ्री ऑफ चार्ज शस्त्रक्रिया केल्या. त्याच्यानंतर अवयवदान, ऍक्सिडेंटमध्ये गरीब घराला कुठल्या रिक्षावाल्याचा हात मोडला, पाय तुटला, कुणाचा हे केला तर त्यांना अवयवांचं दान. त्याच्यानंतर कानात ज्यांना ऐकायला येत नाही म्हातारपणी किंवा इतरही असं आजकाल अर्ली एज मध्ये पण ते सगळं प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्यांना 500 रुपयामध्ये एक कानाचं यंत्र जे 19,000ला मिळतं ते 2 यंत्र आम्ही 1,000ला देतो. त्याच्यानंतर इतरही बरेच ठिकाणी आदिवासी पाड्यामध्ये जाऊन तिथं औषधांचं वाटप करणं किंवा इथं लायन्स क्लबचे ज्या वेळेला शिबिरं भरतात त्याच्यामध्ये पूर्ण सगळ्यांना फ्री ऑफ चार्ज औषध घेणं. म्हणजे सगळे डॉक्टर निघून जायचे, मीच एकटीने माझ्याजवळ 100 पेशंट लाईनीमध्ये उभे आहेत, फ्री ऑफ चार्ज मिळतं म्हणून. म्हणजे हे करून त्याच्यानंतर त्यांना खाण्यापिण्याचं करणं, अशा बऱ्याच सुविधा आम्ही केल्या होत्या. आणि ते सगळं माझं त्यातलं योगदान बघून मला, आणि ह्युमन राईट्स साठी मी पण खूप काम केलं. त्याच्यामुळे त्यांनी मला हे सगळं बघितलं की बाबा हे समाजकार्य विदाऊट एक नया पैसा न घेताना ही मॅडम एवढीकडे सगळीकडे फिरते जाते, हे करते, सगळीकडे योगदान देते. तर त्यांनी नेल्सन मंडेला मला अवॉर्ड मला मिळालं. हे कोणत्या संस्थेकडनं मिळालं मॅडम? ह्युमन राईट्स. ह्युमन राईट्स कडनं. किती सुंदर. तुम्ही बघा की आज आपल्याकडे अशा वेगळं व्यक्तिमत्व आलं होतं. तुमचं आरोग्य हा तुमचा कन्सर्न आहे. जेव्हा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला काहीतरी असा भयानक क्रॉनिक डिसीजेसचा त्रास होत असतो त्यावेळेला जे होणारं दुःख हे आपण अनुभवतो, तर त्याच्यासाठी कधीतरी ईश्वर असे देवदूत निर्माण करतात. तर अशा देवदूत मॅडम आज आपल्याकडे आल्या आणि तुमच्या सगळ्यांना उपयुक्त अशी माहिती त्यांनी दिली आणि तुमच्यासाठी मदतीचा हात सुद्धा त्या पुढे उभं करणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी हा नंबर
सेव्ह करा, जो मी खाली देणार आहे, आणि त्या नंबरवरती कॉल करा, मॅडमशी संपर्क साधा आणि जरूर 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 ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही फायदा घ्या. आणि आयुर्वेद हे तत्व तुम्ही तुमच्या आयुष्यात लक्षात ठेवा. त्रिदोष पद्धती आणि तो ब्रह्ममुहूर्त त्यालाही विसरू नका. मॅडमशी जरूर कॉन्टॅक्ट करा. मॅडम मी एक तुम्हाला हे सांगते की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला ती पावडर घ्याल त्यावेळेला तुम्ही स्वतःला काय काय करायचं, एक स्वतःची इमॅजिनेशन समोर आणायची. मैं सर्वशक्तिमान, मैं ईश्वर की संतान हूँ, मैं ऋषि का वंश हूँ, मैं ईश्वर का अंश हूँ, मैं आयुर्वेद की पैशन हूँ, और ये पूरे जो कर्म मेरे साथ हो रहे हैं या मेरे पास से सब चीजें जो भगवान ने धन्वंतरी ने मुझे दी है वो मैं रोग निवारण के लिए कर रही हूँ. वो सब जग पूरे लोगों को प्रणाम करके, सब लोगों को धन्यवाद करके मैडम जी जो प्रार्थना हर दिन करते हैं उस प्रार्थना के बारे में उन्होंने बताया. बट मैंने आपको पहले ही बोला था कि 4 o'clock इज अ मैनिफेस्टेशन पीरियड. तो वो समय में यदि आप ये दवा लेते हो मॅडम की, तो आपको क्या बोलना है? तुम्हाला असं बोलायचं आहे की मी सर्वशक्तिमान आहे, मी ह्या ईश्वरा तुझी संतान आहे, आणि जे तू आयुर्वेद ह्या जगामध्ये दिले ते आयुर्वेद मी माझ्याकडे ह्या मॅडमच्या थ्रू घेत आहे. त्यामुळे माझं पूर्ण शरीर हे आरोग्यपूर्ण होणार आहे आणि या धन्वंतरीच्या कृपेने मी ठणठणीत आणि ताकदवर होणार आहे. बरोबर आहे. केसापासून पायाच्या नखापर्यंत मी शिखांत निरोगी आहे. ही तुमची रोज प्रेयर असायला पाहिजे. कुठलाही माणूस, कुठलाही देव तुम्हाला कुठलंही दुखणं देणार नाही. आणि त्याचा सोप्पा मंत्र मॅडमने दिलेला आहे. तर अशा मॅडम आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभल्या. तर बियॉन्ड द स्पॉटलाइट ह्या पॉडकास्ट मधून मॅडम आपले खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला. पण तुमचा वेळ खरा तर आहे ह्या ज्या आरोग्यदायक तक्रारी निवारण्यासाठी. तर अत्यंत आभारी आहे बियॉन्ड द स्पॉटलाइट. नमस्कार.